वांदे घरी बोलूच नको. अरे तू ढबलबाजी करून दिलं काय सिंगल भजन करून दिलं. तर सिंगल भजन करण्याची तुझी ए सिंगल तुझी बोल दाखले म्हणजे ह्या तू देणार आहे. तुका या लेवलला जाऊन बोलू शकत नाही. त्याचं कारण नाही का? तू बोलू शकत नाही ना त्याचं कारण वेगळं लक्षात घे. ही भरडार बारी ठेवला असतो तर भरडार हाता गावलो नसतो. हाता खुर्ची 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 सुद्धा तुला ठेवली गरज नाही होती. चार पाच दिवशी तुला का बारी धाम किती आहे का तुला घ्यायला असतो. ए वागणे करा तुझ्या नावातच वाघ आहे. बाकी तू बाद झालं बाद. एखादं चुकतो सांगितलो म्हणजे माझ्या काही लक्षात येत नाही. कोणी बोलल्या मला मी पाचव्या रुपये तुमची बोललाय की तिकडे पण येणार आहे. काय वेळेस होत आता तुला काय आता तुझी दोन राहून मिळाली. एक गजर आणि तुझी 12,000 काय ते भेटली. एक रुपये 2 रुपये कसं आहे. एक रुपये 1000 रुपयाचं पण भजन करून मिळेल. डबलबाजी मांडल्यानंतर लोकांना मनोरंजन पाहिजे बोलणं चालतं. माझं जर तुझं नसेल तर तू सांग ना तुझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न कर. तुझ्या पद्धतीने सांग ना तू. मी दाखल्या केलं तू नाही तुझी हिंमत आता तुझी नाही हिंमत होत. पण मी दाखल्या विषयी बोला काय शिल्लक ठेवतच नाही म्हणून तू नियम असायचं. नाही त्या दिवशी काहीतरी चुकीचं वाईट सांगा त्याला उचलतो भरतो. पण आज नाही उचलू शकत. गरम पाणी पण गरम पाणी पाठीवर तू थंड पडतोस रे. तुझ्या तुझ्या जेव्हा विचार पाणीश्वर जाऊ चालते. आज काय झालं असं विचार लाज नाही वाटत लोकांना पैसे सांगू. लोक या सिंगल भजन क्लिअर एवढं लागून स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून वांदे कर काय चीज हा सगळ्यात कोणता वस्तू हलवता बघू किती. आता तुझी दोन कामी राहिली. आता तू भजन घेतलो तो इथल्या परिस्थितीवर घेतलो त्यामुळे तो ह्या भजनावर बोलू शकत तुझ्या माहितीसाठी सांगतोय. आणि अभंगात बोलणी ती त्याची काय काय करतोस तर बोलतो म्हणजे वाराची मासून घोडे होऊन काय भेटलं. आता पुढचे जे काही ठरवले ना देवघरात ते विचारतो तुका ठेवायचो का तो घेणार कॅन्सल करायचो. पैसे फुकटचे नाही गेले प्रवचनाच्या घामातून गेले पैसे. आम्ही 4,000 किलो ठीक आहे ना त्यांना माहिती मला माहिती. तू 5,000 तू फुकट दिलंस तर तुका उद्या बोलवतील का माका सांगाली. ढोल जरी झालं नंतर मी इंदोडे गावात फुकट येऊन बाहेर पडतो तरी तुका स्पीकर तो पण खर्च तुमच्या मोठ्या जाऊन सांग. सुरुवात केल्या म्हणजे दिशा बांधल्या म्हणजे काहीतरी करतो आता. काय मला सांगा काय हा काय सोय आहे का. अरे हल्ली नवीन भजन करा. मी कुठले गाणी गायले रे रुपावली किती गाणी गायले मी वेगळी मित्राचं सोडून कुठल्या गाण्याला गायले तर सांगते बघा. ते आला नाही पाचव्या रुपये जर तू कधी कोणात गेलं तू कोणाबद्दल 4 शब्द बरे बोललं तुका हे बोला गेलं नाही 4 शब्द बरे. मार खाल्याना 5,000 किलो तुमच्या महिलांसाठी जाते. पुरुष मंडळीने ऐकलेला विषय माझ्या मित्राची आई गेली म्हणून तुम्ही म्हटलं मी 5,000 जातो. हे तुझं सरकार होतो देव म्हणून बुवा मला सांगायचं बुवा बुवा बोलतच भारी. तर माका म्हणून मी तुमच्यावर 5,000 घेतो कसं काय बोलतच 5,000 गेल्यानंतर माका बोलता मी माझ्या बरोबर होते नाही काय लोकांचं लक्ष विचलित करू नको. काय होईल कसा चालू तुम्हाला बोलायला चालू होती बोलला नाही बाबा बोलायचं नाही त्याच्याकडे वय तुझे हात भरून घे वय खाली बोला नको ना जरा शिरात बघतोय त्याने हे ऐक प्रेमान बोलतो प्रेमान काय बोलायचं नाही. माझी बायकी 12,000 जायची एकच पाहिजे कोणी सांगितलं तुमच्या ह्याचं नाव एका हाडून तुमचं सांगतो कोणी तेव्हा सगळ्याचं जेवण वाटतं लोक स्वतः गाणं घेऊन हाडलं कोणी तो शोधतात. फुकटचे पैसे गेले लोक अजून पैसे
लाज नाही वाटत पैसे घेताना किती हात धडाले नाही रे इतके घेऊन कसे म्हणून तुझं घर करायचे नाही 1 रुपयाचं भजन केलं 1 रुपयाचं तरी आणि वय आता वय जाऊन काय करतो आई नाही तर परत केली आहे तुला होय काहीतरी तू आहे ना तुझ्या काहीतरी होय ना पोटात तर मुखवाटी बाहेर निघताला तुझ्या पोटात सगळी घाण भरलेली आहे लक्षात घे पोटावाटी करून तुझ्या घाण मिळू शकता आणि तू हे जागा आहे ना तशी म्हणून तुझा तोंड घेऊन झाला तुझा तोंड उभीच नाही शिवलेला वैशू बाय तुझी बाहेर गाव करून नाही का हातात गाव तर हातात सोडून करून का हातात गाव तर तुमच्या वाटेने मला खराब होतो नाही आज पुढच्या वर्षी उठत नाही बाहेर बसायचा माझ्या कोकण काय सांगितलं मला काय समजलं नाही म्हणजे मी कोणाकडून गेलेल्या माणसाला पाठवतो तू बोललो कोकण मी गेल्यानंतर कोकण भरायला कसं केलं तुझा कोकण तुला समजत नाही भक्त अरे भक्त त्या परमेश्वराकडे भक्त नसवा 4 प्रकारचे असतात तुला माहिती आहे मागा जातो जो तो मागा नाही जाणार 4 प्रकारचे भक्त आर्त अर्थार्थी जिज्ञासू आणि संत हे तो अर्थ तरी सांगतो तुला ह्या अध्यात्माचा तू अर्थ तरी सांग ना या सांग मला बरं वाटत अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि संत स्वतः संत समजतं आणि लोकांकडे पैशाची मागणी करतं लाज नाही वाटत का म्हणजे व्यवहाराच्या माध्यमातून तू भागा बोलू नको ना तुझ्याकडे हागायची जणी तू प्रयत्न कर ना गुंडू सोडून काय करू शकते तुम्ही एक माहिती आहे उगीच नाही बोलवत परत परत तुझा काही 4,000 3,000 भजन चालेल ना मला चालेल मी काही सांगितलं का विचारलं पाचार आता महिला वगैरे माझ्या मित्राची आई म्हणून बुवा माका पण तुमच्या बरोबर येऊन मी त्या मित्राकडे गेलो ह्यो बरोबर बसलो आणि त्या मित्राकडे मित्रा तुझी आई म्हातारी होऊन गेली खरं तर अरे जशी ती तुझी आई होती तशी ती माझी सुद्धा आई होती तो मित्र विचारून भला रडात लागलो म्हणजे आई प्रत्येकाचं किती मोठं स्थान आहे आणि ती तुझी आज आई गेली अरे मित्रा तुझी आईच काय माझी आईच काय तर ती अख्ख्या गावाची आई होती म्हणजे सिंधुताई सरकार अनाथांची माय ती सिंधुताई माय काय म्हणते माहितीये काय की या महाराष्ट्रात तुमचं जर नाव व्हायला पाहिजे तर तुम्हाला आधी मारावं लागतं त्याच्याशिवाय तुमचं नाव होत नाही त्या सिंधुताई सरकारने आज इथे किंवा आमच्या इथे प्रत्येक गावामध्ये तसंच लक्षात घ्या एखादा माणूस किती मोठा असू दे पण जवळ तो माणूस त्याला नावच ठेवतो पण तो जर गेलो समजा त्याची मोठेपणा सुरुवात काय भारी होतो रे त्याची मोठेपणा सुरुवात इथे समाजामध्ये आपण जेव्हा वावरतो ना तेव्हा इथे आता समजा तुझे जर कार्यक्रम आहे मग माका वाटतं माझी बायको जर 4 चौकात जाऊ भाई तर मी 9 वारी किंवा 6 वारी साडी घेतानाच जाऊ भाई असं माझं मत असतं पण दुसऱ्याच्या बायकोबद्दल ना ती जीन्स पॅन्ट घालून नको का बघू बरं वाटलं प्रत्येकाच्या बघण्याचे दृष्टिकोन वेगळे तर मी म्हटलं अरे मित्रा तुझी आई काय तर ती अख्ख्या गावाची आई होती आणि नंतर आम्ही निघालो आपल्या घरात गेलो मी माझ्या घरात गेलो कर्म धर्म सेवकाने ह्याच्या तरुण मित्राची बायको 8 दिवसांनी गेली आता म्हणालो तिथे एका मित्राला माझ्या गाव काय तर म्हणालो गुंडुपोवाची काही गरज नाही कारण गुंडुपोवा कशा पद्धतीने बोलताय माका म्हणालो माहिती का मित्राकडे गेलो मित्र ऑक्सिजन रडत होतो आणि मित्राच्या खात्यावर हात मारता मित्रा अरे जेव्हा तू संसार गेलो रे पण तू घाबरू नको जशी ती तुझी बायको होती तशी ती माझी बायको होती तू झाले आणि पुढचं वाक्य टाकले अरे ती तुझी बायको काय माझी बायको काय अख्ख्या गावाची बायको होती एक शब्द बोलू शकतो आणि हिंमत माता तर सोडवले तू माझ्यावर 100 काय बोलू शकत नाही त्या विभागाने ते 28 काय पांडुरंग 28 उभं राहिलो
ती विटेवरची काय काय चुकीचं आहे, काय चुकीचं होतं तर तू सांगू बघा ना. 28 नाही बाबा 26 युगा होतो. 2 युगांनी पिढी पुरी करून मी आली वाजेच्या जन्माला असं सांगत नाही. आपल्या हातून काय जमत नाही. दुसऱ्याच्या नावात ठेवून घर तो मा करण्यात पटायचा लक्षात घ्या. पण घर तो मा केल्यानंतर तो परिणाम काय होता त्या तुम्हाला माहिती नाही. गजल म्हणण्यानंतर एक दोन गाणी 100% घेणार आहे. त्यानंतर मी गजलेच्या माध्यमातून माझ्या प्रेक्षक आपल्याला ह्या गोल काय माका वाटत नाही की काय बोलू शकतो. त्यामुळे मायबाप प्रेक्षकांचं जेवढं मला जमेल तेवढं मनोरंजन आणि त्या मायबाप प्रेक्षकांना काहीतरी देण्याचं 100% काम करेन मी आणि ते 100% करतो. तू एखादा गाणं म्हणला कसला मित्र म्हणते तुझे स्वर लागतो तिचे स्वर तुझ्या आवाजात भेटतो का तुला बघत नाही असं राग झाली तर मी गाणी म्हणून चार पण आणि पाच गाणी गावत होती. तुझे कान फुटले काय रे तुझी गाणी गायली की तिच्या रूपाने धरून जाऊन तुझी तिथपर्यंत पोहोचण्याची तर बिलवर हा काय ह्याच्यापेक्षा आम्ही किती काय बोलतो. तू म्हटलं तुमचं नालायला किती त्याला बोलतात तर ते बोलण्यापेक्षा पण आपण कशात बोलावली हो तो उडी मारताना तर तुझी ती ओळखण्याची विद्वत तेवढी नाही का. मी ती गाणी म्हटली तू मोठं गायक ना तुला त्या दिवशी माझं गाणं परत म्हणून बघूया. त्या परमेश्वराच्या चरणापुढे रागाची गरज नाही. बुवा मन आपला व्हाया आपलं विवेक जातो. विवेक त्या विवेकापर्यंत पोचण्याचा प्रयत्न कर. नको धान चिपळ्या नको भिन्न राग गाण्याची ओळ आहे. झोपेतही विवेकाला येते आहे जाग. विवेक जागो केव्हा होता बायको भांडता विवेक जागो होता काय उपयोग. प्रत्येकाला वाटतं नवऱ्याचे बायको तर पूर्ण फोडतोय अरे पण बायको उभीच नाही ती साधी नव्हे. महाभारतात असो एक रामायणात असो एक युद्ध होऊन गेलो वाली त्याची एक अशी खासियत होती की तो समोरचा त्याच्याबरोबर युद्ध करून गेलो ना की त्याची अर्धी ताकद ना त्या वालीमध्ये जाय का तो समोरचा माणूस अर्धो झालो. आणि ती ताकद वालीची जी काय ताकद आहे ना ती कलियुगात जन्मात केलेली आहे. आणि ती म्हणजे आपली बायको. ती म्हणजे आपली बायको. समोर नवरो भांडात गेलो काय नवऱ्याची अर्धी ताकद बायको खेचून घेतात. नवऱ्याला जमलं नाही म्हणून त्याला काय म्हणतात तिला घर वाली. तिला म्हणतात घर वाली. त्या वालीला काय तुला माहिती आहे काय आपलं काय थोडं घडत राहिला तरी तो भारी लागतो येतो होता. आपण जर 4 तासात गेलोय बुवा आपण हजारो लोकांच्या समक्ष बसणार ना मग या पद्धतीने उद्या आपण घ्यायच्या पद्धतीने काय झाला. तुझ्या दिसण्यावर माझा काही विषय नाही. तुझ्या चेहऱ्यावर माझा काही संबंध नाही. पण आपण 4 तासात बरोबर वळका गावाकडे नको नवरा म्हणून
नाही का कोणाच्या हातात मुंडाला वाटत तू रवलं ना बोल अरे बा काय नाव काय नाव तो काय काढतो ना पुढे पुढे बोलगे आहे किती रे बोलते काय लहान नाही जेवण नाही तर बरं आहे अरे काय बरोबर त्या वाक्यकाराची परिस्थिती बघा परवापासून प्यावा होतो पाण्याशिवाय प्यावा होतो पाण्याशिवाय जो रागातून दाखवत काय हो त्या तो चित्र रडता हो मी जास्त वेळ काय बोलतो हे काय करू शकत नाही 2 मिनिट आणि नंतर बोलतोय मका जमाना काय 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 त्याला बाई लो गाबर आणि बाई जगा तर तुमका मान खाली घालून याच्या लाईन नको धारची पळाविना नको भिंगराग ढोके तरी रे काळा ढोके तरी काळा येते आहे राग तुझे नाम आले तुझे नाम आले अवसरणी बाळगी अवसरणी बाळगी मन हर पडले तुझे नाम आले तुझे नाम आले भाव अंतरिक्ष हरे गदे तुझी फूल भाव अंतरिक्ष हरे भाव अंतरिक्ष हरे गदे तुझी फूल मना जात तू कंटाळी मना जात तू कंटाळी मना लाग तुझे नाम आले तुझे नाम आले दशावतारातील सामान्य बुद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ होळी यांच्याकडून माझ्यासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. माझ्या चौधरी स्वागत करतो. माझ्या तुम्हाला पण सांगतो आणि वाचीला खूप आणतो. पैसा म्हणजे सर्वस्व नाही लक्षात घे. आपल्याला दिला घेऊन ना याच्यासाठी पैसे किती मिळतात तुका तुका हे तर घे मागा लोकांनी गरज नाही. पैसे म्हणजे सर्वस्व आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे लक्ष्मी पैसा म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मी कुणाची बहीण तर ती औदसेची बहीण. ती औदसा विष्णूला विचारते की हे विष्णू मला सुद्धा तुझ्याशी लग्न करायचं आहे. या दोघा आपण बहिणींमध्ये कोण श्रेष्ठ आहे सांग. की लक्ष्मी भारी दिसते की मी तुला भारी दिसते. त्या श्री विष्णूने सांगितलं तुम्ही दोघी जणी भारी आहात. लक्ष्मी सुद्धा भारी आहे आणि तू सुद्धा भारी आहे. फक्त लक्ष्मी येताना चांगली दिसते आणि औदसा जाताना चांगली दिसते म्हणून विष्णूने सांगितलं. लक्षात घ्या. धन्यवाद. आमच्याकडे दशावतार मोठ्या प्रमाणावर असतो. त्या दशावतारामध्ये हे गाणं जे घेतलं जातं ते खूप फेमस गाणं चाललं. मी नेहमी घेतो ते गाणं घेण्याचा प्रयत्न करतो. भाकराला दूर द्यायची भाकराला दूर द्यायची सांग माझा निरोप माझ्या लागला सांग माझा निरोप माझ्या लागला सांग माझा निरोप माझ्या लागला
म्हणून त्या बाबासाहेबांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली त्यांच्यावरती मी एक ना एक गाण्याची ओळ घेतो. सन्माननीय नितीन ठाकूर यांच्याकडून हे पाखरा या गाण्यासाठी मला 50 रुपयाचे बहुमान पारितोषिक आलेले आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. सोनियाची योगावली सकाळ हो सोनियाची योगावली सकाळ जन्माचं झालं भीमबाळ भीमबाळ जन्माचं झालं भीमबाळ भीमबाळ जन्माचं झालं भीमबाळ सोनियाची योगावली सकाळ सोनियाची योगावली सकाळ गजराला सुरुवात करते. कसं आहे माझ्या आपल्याला सुद्धा विनंती करतो की कदाचित त्यांना रंगदेवता प्रसन्न नसेल त्यांना लिंक मिळाले नसेल गजराच्या माध्यमातून जरी लिंक मिळाली तरी तुम्ही लिंक मिळाली आणि गजर चांगला होत नव्हता अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. काय बोलते म्हणजे माझा काही ते नाही पण वो आपण विचार केला पाहिजे आपल्याला एवढ्या लांबून बोलवले. अरे ही किंजवड्या गावामध्ये एवढे बुवा आहेत ना बुवा म्हणजे विश्वनाथ प्रभू देसाई सर आणि ते किंजवडेकर सर ते बघे त्यांच्या आठवण मोठं चालतं बुवा तुला नजर एक पडायची नाही लक्षात घे. इकडे या बाजूला झाडी बुवा राणे बुवा पाडे बुवा कित्येक बुवा या गावामध्ये आपण येऊन गेलो लक्षात घे. त्यामुळे लोकांना अपेक्षा असतं ना वाचलेलं म्हटल्यानंतर बाबा आज म्हणजे कसं आडवं घालत तरी ह्या मुद्द्यासाठी लोक दिले मागणी 10 वेळा मला बघितले नाही सर पण वाचले काय करू शकता. अरे तुला त्याची थोडी तरी लास्ट स्वतः आणि बोल काय हवे ते भिंत होय काय एकदा आणि तू माझा पॉइंटात पकड असं मला म्हणणार जेणेकरून पुढची वारी कारण आता 12:30 झाले 1-1.5 तास झाले 1-1.5 तास पण नाही गेला म्हणजे आपलं भजन सुरू होतं आणि लोक जुने असताना गजरात म्हणजे रुपवलीच गबारी पॅक करा. एका वर्षात ते जागाच नव्हती मंगल होतं ही गर्दी होती. त्या बहिणीचं खरं आहे त्या मंगलाचं म्हणतो एक 8-15 दिवसापूर्वी 10-12 दिवसापूर्वी लग्न झालं बांधण्या तुझ्या माहिती बरं त्याचं नाव ते ऐकलं नाही घरायचं तुला काही मान घेऊन तुला कोण नाही होय तुला कोण झालं आहे तुला बरं माका तरी ओळखतो मुंबई झालं काय रोज घेऊन गेलो पाहिजे दोनही घेतलं हो सिंधुदुर्ग जिल्ह्यात आघाडीतून शाळा परत तुला त्याचा सुख दुःख शाळा बंद पडली परत ते 2 वर्ष पूर्वी शाळेत गेलेले आहे
ते म्हणजे ते कंटाळले पोरगे तू शाळा येऊशीच नाही. आता परत म्हणजे ती शाळा सुरू झाली ना तेव्हा देवा गाणं घाली देवा शाळा लवकर जाऊन खेटावली परत देवा गाणं परत बंद केली. म्हणजे अक्षरशः इतका गेलो नाव झालेलो चारही वाटे सगळं बोलून की एक मार्का सांगा आता एक तिसरी कुठली तरी लाट आहे मोबाईल बरोबर ना. आता मुंबईत 20,000 पेशंट सर्दी पडसा झाला की तो पॉझिटिव्ह झालो. मग ते 2 डोस दिले नाही किती मला सांगा म्हणजे साधू विचार करणार की गोष्ट अगोदर आमच्या हातावर तोटके देत जुन्या लोकांच्या हातावर एवढे मोठे डाग आहेत बघा कुठले पोलिओचे किंवा ते देवी आणि पटकी रोग वगैरे ह्याचे देत. त्याच्यानंतर ते रोग झाले का आपण माका सांगा म्हणजे एवढी ताकद होती त्या डोस मध्ये. आता महिन्यात किंवा 3 महिन्यात 2 घेऊन सुद्धा परत म्हणजे पाय दिलं का चला पॉझिटिव्ह झाले नाही. अरे करायचं का 2 वर्ष एकदा घरात राहून बायकोची कोणा बघून कंटाळलं तसं नाही विषय हो जिंकतो बाहेर पडून तसं विषय नाही. परिस्थितीत बिघडलं काय करणार तो या 2 वर्षात म्हणजे मी हैराण झाले. बारशांची भद्रा करून लोकसंख्या वाढली भरपूर तेवढे मेले ना वाढली ना 2 वर्षात लोकसंख्या थोडी वाढली. 30 लाख लोकसंख्या वाढली 2 वर्षात. आणि जर 3 वर्ष झाला तर मला वाटतं हातात घालून बोलत बसले म्हणजे मागतच एवढं बोलत मला माहिती आहे त्याचा आमच्या बाहेर बरं मी अर्ध ठेवता नाही म्हणजे याला घरात लागते आता जर लोक सुरुवात होतं त्या तालीवरती गजर घेतले तालीची फक्त झलक दिली. आई फिरवली झाली भोल्यांची सावली आम्हा बोली हाकेला धावली एक फिरवली तुझ्यामुळे तिचं सोन्याचा उगवला एक फिरवली तुझ्यामुळे तिचं सोन्याचा उगवला. आई तुझा डोंगर आई तुझा डोंगर आई तुझा डोंगर बघा किती सुंदर रंगाने सजवला. आई तुझा डोंगर बघा किती सुंदर रंगाने सजवला. आई तुझा डोंगर बघा किती सुंदर रंगाने सजवला. आपण ज्या
आणि तेवढा विटा आपल्याला नको असतो. आपण परमेश्वराला सांगतो, हे परमेश्वरा मला बाहेरचं जग बघायचंय. आणि एकदा का बाहेर आलो की आपण परमेश्वराला ओळखत नाही. लहान असेपर्यंत एकदा त्या आई बापाशी आपलं हात सोडल्यात का आपणास कोण कुठले म्हणतो. मग आपण कोणा पाहिजे तर आपण देवाला विचारत ना आपल्या आई वडिलांना विचारत. आमची त्या दिवशी बाहेर भेटभावाला सुरू होती. तुम्हाला माहितीसाठी सांगतोय, तिथे तुला आम्ही आम्ही हल्ली नेहमी हा मेसेज सांगतोय की कित्येक तरुण मुलं एवढी फास्ट मोटरसायकल चालवतात ना, तर त्या भेटभावाला बारी असताना आमची फिरवली बारी होती, रोज होतो. आणि एक मुलगा तिथून निघाला आणि त्याचा एक अपघात झाला आणि तो तिथे जागेवर गेला. किती आई वडिलांना वाटलं असेल याचा कुठेतरी विचार करायला पाहिजे. मग ती केटीएम 1.5-2 लाखाची मोटरसायकल आपले आई वडील आपल्याला घेऊन देतात. आणि त्याच बापाने जर त्यातून गोष्टी शिस्तीचे जर सांगितले ना, तर 20-21 वर्षाचा पोरगोना कचकन अंगावर फिरता बापाशी जेव्हा त्यावेळेस वाईट वाटतं. एक शब्द बापाशी तोंडातून काढू नको. पण माझं असं सांगणं, मी घटनाच्या माध्यमातून हेच सांगतो. पूर्वी तुम्हाला माहिती आहे की गुंडू समाज काय होता. म्हणजे माझ्याबरोबर सुद्धा बाजी घोड्याची कोणाची हिंमत नव्हती, एवढं मी समोरच्या बोलायला देत नव्हतो. परंतु आता ते दिवस गेले. आता एखादं वाक्य जरी माझं चुकीचं गेलं ना, तर युट्यूबच्या माध्यमातून कुठे बाहेर जात होते. आणि आपली सिंधुदुर्गातली भजन आपणच लोक बघत नाही, तर बाहेर देशातले लोक सुद्धा आपली भजन बघतात. त्यामुळे लोक नाव ठेवतात आणि युट्यूबच्या त्या खाली कमेंट्स लिहितात की सिंधुदुर्गातली भजन अशी चालतात का. आणि त्याचं कुठेतरी वाईट वाटतं. म्हणून आपण जर जन्माला आलो तर आपण समाजाला काहीतरी देणं लागतोय. आपण लहान असताना आपण जेव्हा जत्रेला जातो कुठेतरी, तेव्हा आपल्याला दुकानं मांडायची, खेळण्याची. आपल्याला जर आई वडील बरोबर असले तर आपण पायाच्या काचेवर उभं राहून खेळणी बघायचो. आईचं लक्ष पडला की आई काय करायची, लगेच कमरेवर उचलून घ्यायची. का तर जे प्रत्येक आईला वाटतं जे मी बघतोय ते माझ्या मुलाने बघितलं पाहिजे, म्हणून कमरेवर आई उचलून घेते. पण जर बाप असला तर तो बाप आपल्याला लगेच उचलून कुठे घेतो, खांद्यावर. त्या बापाची अपेक्षा काय असते, प्रत्येक बापाला असं वाटतं जे मी बघितलं नाही ते माझ्या मुलाने बघितलं पाहिजे, म्हणून बाप मुलाला खांद्यावर घेतो. लक्षात घ्या. मुलगा लगेच बाबा वाईट बोलतो. बाप ना कधी त्या मुलावर रागवत नाही, पण प्रेमाने त्या बापाला कधीतरी प्रेमाने मिठी मारा. म्हणजे त्याची पिकलेली दाढी जेव्हा तुमच्या गालाला लागेल ना, तेव्हा तुम्हाला समजेल की मुलगा किती लहान आहे. आपलं आयुष्य जे आहे ते कामी लावायचं, मौज मजा मस्ती 100% केलीच पाहिजे. भजनाच्या माध्यमातून प्रत्येक दिवस सांगतोय. आज तरुण मुली जेव्हा 20-21 वर्षाची मुलगी होते आणि जेव्हा कॉलेजला जायला लागते, 2 वर्षाच्या प्रेमाखातर आई वडिलांचा विचार न करता बाहेर जेव्हा निघून जाते, त्यावेळेस तो बाप त्या बापाच्या मनावर आईच्या मनावर काय परिणाम झाले असतील याचा क्षणभर सुद्धा विचार करत नाही. आणि तो बाप जेव्हा समाजात जातो तेव्हा लोक मोठं करून सांगतात, अरे परवा पोर गेला तर ह्याचा पाळा गेला. तेव्हा त्या बापाशी वाटतं अशा मुलीला जन्म देण्यापेक्षा जर मुलगीला जन्म नाही दिला असता तर बरं झालं असतं. हा कुठेतरी विचार प्रत्येक मुलीने केला पाहिजे. आज तुम्ही पेपर उघडा, त्या पेपरामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल की 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, 15 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार, तरुण पिढी. आणि लोक दूषण म्हणायला देतात, तर मुली कपडे शॉर्ट घालतात, मुली कपडे फॅशन करतात, म्हणून तरुणांची नजर बिघडते, म्हणून अत्याचार होतात. असं काय नाही, 21व्या शतकाकडे आपण वाटचाल करतोय. मग ज्या पद्धतीने आपण आपल्या मुलीवर संस्कार करतो त्या पद्धतीत मुलांवर सुद्धा संस्कार करा. आणि तरुण पिढीला माझं सांगणं आहे, आपण रस्त्याने चालताना एखाद्याच्या मुलीला किंवा एखाद्याच्या बहिणीला जर आपला बदलून लागत असताना तर आपल्यातली कुठल्याच काय फरक आहे प्रत्येकाला लक्षात ठेवतो. तुला आता अभ्यास सांगा उपयोग नाही, कारण तू त्या नाही त्याच्यावर तू बोलू शकत नाही. तुला जितक्या नंतर तू तितक्यात तू धरतो मा करण्यात पाठायचं असं मी नेहमी सांगतोय. धरतो मा झाल्यानंतर काय परिणाम होता हे तर तुला एक साधं उदाहरण सांगतोय.
कुंभकर्ण रावणाचा भाव. कुंभकर्ण आपण म्हणतो की 6 महिने झोपतात आणि 6 महिने उठतात. तो उठल्यानंतर ते काय एवढा खाद्य लागा की जो सैन्य हजारोच्या पटीने सैन्य गेला असाच गेला इतकी त्याची ताकद होती. पण त्याला जर झोपेच्या अगोदर जर कोणी उठवलो तर ते तो मृत्यू हटवतो. तो 6 महिने का झोपा तर त्या कुंभकर्णाला ब्रह्मदेवाची आराधना केली. ब्रह्मदेव प्रसन्न झालो आणि ब्रह्मदेवाने सांगले की तुका हव्याचा मारण घे म्हणून. आणि ब्रह्मदेवाजवळ इंद्रासन मागणार. देवाचा जो इंद्र त्या इंद्रासन मागतला असं जेव्हा इंद्राक कळला तेव्हा इंद्राने काय केलं बघा. त्या सरस्वती मातेची आराधना केली आणि त्या सरस्वती माते सांगले की कुंभकर्ण आता ब्रह्मदेवाजवळ इंद्रासन मागणार आहे तेव्हा एक काम कर तू त्याच्या जिभेवर जाऊन बस. आणि इंद्रासन मागणार तेवढ्यात त्याच्या जिभेवर जाऊन सरस्वती बसली आणि इंद्रासनाच्या बदल्यात काय बोललो तो निद्रासन ते आणि ब्रह्मदेव तथास्तु केलं आणि सब माहिती झोपाळलं. आपण मित्र आणि इथे भाव एकामेकाच्या डोक्यावर बसतात बुवा. तर मित्रांचा काय बसलो लक्ष्मण राम आणि लक्ष्मणासारखे भाव होणे नाही. जो 14 वर्ष भावासाठी ना बायकोचं त्याग केले लक्ष्मणाने. आम्ही बोलतो 14 वर्ष बायकोचा त्याग केला म्हणजे बायको असून ब्रह्मचारी अन्न असून अन्नहारी 14 वर्ष एकांडाचा पण नाही घेतला आणि निद्रा असून निद्रा आली डोळ्यात डोळ लावले नाही तो लक्ष्मण. पण त्या लक्ष्मणाच्या हातातून मेघनाथाचा मरण होता आणि मेघनाथ गेल्याशिवाय रावण होऊ शकत नाही. या विभीषणाला माहिती होता म्हणून मेघनाथ लक्ष्मणाला तुम्ही मारलं गेल्यानंतर राम मागवत काय माहिती आहे रावण सीतेचं अपहरण करूच्या अगोदर त्या कौशल्याचा सुद्धा अपहरण केलेला होता. कौशल्याचा अपहरण केलेला होता. दुर्भाग्य झालो आणि राम 6 वर्षाचा असताना त्याला रावणाने मारलेला होता. 6 वर्षाचा असताना रावणाने मारलेला होता. पण एक राजा असो होतो एका रावणाची गरज होती. त्यांनी रावणाच्या बेटीमध्ये अमृताची कुपी ठेवली आणि रावणाला जिवंत केलं. 111 दिवस राम श्रीलंकेत रमलो आणि 435 दिवस सीता श्रीलंकेत रमली. यातून आपण चालू करून घेणं जेणेकरून तुम्हाला माहिती असतं सांग लोकांना. तितक्यात चालला तर बघ किती दिवस 111 आणि 435 गणित करताना बघ सीता रमली. केवळ भजन करतोय म्हणजे परमेश्वर पावला नाही. तुला वाटतं तू नारदाची खुर्ची मिळाली म्हणजे तू संत झालं. त्या नारदाच्या खुर्चीना तो नारदात सुद्धा गायनाची खूप अधिक म्हणजे का गर्व होतो. क्षणात गेलो जांबवंतीच्या लागाच्या वेळी लक्षात तसं तुला गर्व झाले का की माझा वाद्य करायला ठेवायला म्हणजे माझी 15,000 रुपये दिलाची अरे मुंबईसून येणार होती सांगणार ना तो आमचं काय म्हणतो माझे बोलाचेच पैसे घेतो का बोल तरी भजन करत नको बोल आणि लोकांना थांबवून ठेव. बोलाचे पैसे घेत नाही काय बोला घेतात बोला घेतात तुला खैच्या दृष्टीने तो संत वाटत असते. तू खैच्या दृष्टीने तू हरिनाम घेणार वाटत खैच्या बाजून दिसतस तू हरिनाम घेणार. आणि आमच्या मुली काय सांगितलं माहिती आहे बापरेचा बोलताना सांभाळून बोला शुद्ध पकडल्या तर काय करतो आज हा म्हणणं सुद्धा नाही. वही घेत जो कधी हातात घेणार ते का वही घेत मला म्हणून 7-8 मागं काढून लागतात. काही वही घेऊन तरी काय करायचं असतं मला मुलीला चालतच नाही लोकांना. अरे मी अशी वही फेकून देतो ती फेकून तुझ्याकडे तो होतो स्टॉक ना तो 7-8 बारी सगळं तुझ्याकडे काही शिल्लक नाही. आता परत वाटेल चाललं होता तर सांगा त्याच्याकडे बोल रे असो का ते नाही
वचन दिलेल्या भगवंताला झाला ती बेईमान मुखी नाम वरेला भगवंत मेरा की ज्यावेळेस महाभारताचं युद्ध होणार होतं त्यावेळेस अर्जुन आणि दुर्योधन श्रीकृष्णाजवळ गेले. श्रीकृष्ण झोपलेला होता. अर्जुन गेला तो श्रीकृष्णाच्या पायाजवळ बसला आणि दुर्योधन श्रीकृष्णाच्या शिराजवळ म्हणजे डोक्याजवळ बसला. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण उठले. त्यांनी बघितलं तर अर्जुन समोर होता. त्या अर्जुनाला विचारलं, पार्था अर्जुना तुला काय हवंय? तेव्हा तो दुर्योधन त्याच्या शिराजवळ म्हणजे डोकीजवळ बसलेला होता. तो सांगतो भगवंताला, हे भगवान श्रीकृष्ण, त्या अर्जुनाच्या अगोदर मला विचार, कारण मी तुझ्या डोकीजवळ बसलोय, मी तुझ्या जवळ आहे अजून. तर भगवंताने सांगितलं की तुला काय हवं ते माग. त्याने सांगितलं की यादव कुलाचं संपूर्ण सैन्य आहे ते मला दे. श्रीकृष्ण भगवान म्हणाले की तुला घे, जरूर घे. आणि अर्जुनाला विचारलं तुला काय हवंय? अर्जुनाने सांगितलं भगवंता मला फक्त तू हवाय. त्याचा परिणाम काय झाला हे तुम्हाला माहिती आहे. फक्त या बुवासाठी एक शेवटचं गाणं म्हणतो बुवा आणि गजराची शेवटची ओळ घेऊन तुझे लावी है सीरन. प्रेमाचं गाणं. तुझे लावी है सीरन, विरह में जल रहा है
मैं अधूरा हूँ तेरे बिना, जैसे दिन